नवरा बायकोचं नातं अनोखंच असतं, नाही का? म्हणूनच इतके जोक बनत असतात त्यांच्यावर. एक गमतीचा भाग सोडला, तर खरंच किती वेगळं असतं ना हे नातं. ते दोघे कसे एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात, हे त्यांनाही कळत नाही. कितीही रुसले, फुगले, एकमेकांशी भांड-भांड भांडले, तरीही एकमेकांवाचून एक क्षणही करमत नाही. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असंच काहीसं त्या दोघांमध्ये घडत असतं. तो मुलगा जसा एक नवरा म्हणून आपल्या आयुष्यात येतो ना, तसं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपली सगळी नाती आपण त्या एका मुलामध्ये बघायला लागतो. असं म्हणतात, आई-वडिलांची जागा कधीही कोणी घेऊ शकत नाही. पण हळू तो तिथेही पोहोचलेला असतो. कधी आई म्हणून काळजी करत असतो. मायेने डोक्यावरून हात फिरवत असतो. तर कधी बाप म्हणून रागवत असतो, अधिकार गाजवत असतो. कधी भाऊ म्हणून चिडवत असतो, तर कधी बहीण म्हणून भांडत असतो. कधी एखाद्या मित्रासारखा समजून घेत असतो, गोष्टी ऐकत असतो. तर कधी लहान मूल बनून मांडीत विसावत असतो. स्त्रीची जशी अनेक रूपं असतात ना, तशीच पुरुषांचीही असतात. बस त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे. पटतंय ना, मी जे बोलतेय ते?